चेतन, आष्टीकरांनी या सगळ्या शक्यता डावललेल्या आहेत, मात्र तरी सुद्धा अधिवेशन आहे आणि अधिवेशन काळामध्ये अशी एक खुसखुशीत चर्चा समोर येणं खरं तर नागेश पाटील आष्टीकर हे ज्या लोकसभा मतदारसंघातून येतात, या लोकसभा मतदारसंघामध्ये जे 3 पालकमंत्री येतात त्यातील 2 पालकमंत्री हे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, तर 1 पालकमंत्री हे भाजपचा आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे पालकमंत्री असल्या कारणाने नागेश पाटील आष्टीकर यांचे भेटीगाठी या होतच राहणार आहेत या पालकमंत्र्यांशी, म्हणजे सत्ताधारी आमदारांशी। आणि यामुळे ही जी बैठक होती ही बैठक त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाचे जे प्रश्न आहे त्या संदर्भात होती। आणि ही बैठक खरं तर अब्दुल सत्तार पालकमंत्री आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये होती। त्याच दरम्यान संतोष बांगर तिकडे आले आणि ते देखील नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाजूला बसले। बस याच्यावरूनच ह्या सगळ्या चर्चेंना उधाण आल्याचं नागेश पाटील आष्टीकरांचं म्हणणं आहे। मात्र खरं पाहिलं तर यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं देखील ते म्हटले आहेत। परंतु जर आपण पाहिलं तर नागेश पाटील आष्टीकर असतील, अब्दुल सत्तार असतील किंवा संतोष बांगर असतील, हे पूर्वाश्रमीचे मित्र आहेत, सहकारी आहेत, एकाच पक्षात या तिघांनीही काम केलं आहे। त्यामुळे एक मैत्रीपूर्ण नातं जे त्यांच्यात अजून आहे हे पाहायला मिळतं आहे। मात्र अशा प्रकारच्या चर्चा करणं हे थांबवते आपल्याला। आपल्यासोबत स्वतः संतोष बांगर यांची प्रतिक्रिया आलेली आहे। संतोष बांगर काय म्हणतात बघूया। संतोष बांगर हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते अब्दुल सत्तार यांच्यासोबत, आणि त्यांच्या उपस्थितीत झालेली बैठक आहे। आणि त्या बैठकीबाबत स्वतः आष्टीकर यांनी कुठल्याही राजकीय चर्चांच्या शक्यता मात्र फेटाळून लावल्यात। पालकमंत्री असल्यामुळे शासकीय आणि प्रशासकीय कामांसाठी ही बैठक झाली होती, कुठली गुप्त बैठक वगैरे नव्हती असं आष्टीकरांचं स्पष्टीकरण आहे। ठाकरेंच्या खासदारांना शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतल्याचं माहिती मिळते, आणि ही बैठक कुठे झाली, कधी झाली याचे तपशील उपलब्ध नसल्यामुळे या बैठकीबाबत मोठी चर्चा होत होती। मात्र स्वतः नागेश पाटील आष्टीकर यांनी ही चर्चा फेटाळून लावलेली आहे। असं काही घडलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही शासकीय कामासाठी बैठक होती, पालकमंत्र्यांसोबतची चर्चा होती, इतर कुठलाही अजेंडा या बैठकीमध्ये नव्हता असं म्हणत त्यांनी कुठल्याही वावग्या चर्चांची शक्यता फेटाळून लावलेली आहे। संतोष बांगर, अब्दुल सत्तार या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामुळे या बैठकीची मोठी चर्चा होती आहे।